न्यायासाठी काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. सखल वंजारी समाज आणि ओबीसी समाज मिळून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. पण या मोर्चाच्या अगोदर एक कांडी करण्यात आली. ती कांडी नेमकी काय, त्या कांडीचे परिणाम काय होणार आहेत, आणि नेमकं दाल में कुछ काला है ही सांगणारी ही कांडी आहे का, असे अनेक प्रश्न आता पटलावर सोडून या प्रश्नाला एक नवीन चर्चा देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं समाज पटलावर करण्यात आला. वास्तविक स्वरूपात जर बघितलं तर विलास घुले प्रकरण गेल्या 2 महिन्यापासून ज्या पद्धतीने शासकीय फायलींमध्ये दडल्या जात आहे, ज्या पद्धतीने याची भूमिका मांडून सुद्धा न्यायाची जी भूमिका आहे आणि खासदार पुत्र सौरभ सोनवणे याला अटकेपासून का वाचवलं जात आहे, याचे अनेक प्रश्न या प्रकरणाने पटलावर आणलेत. आजपर्यंतच्या सगळ्या पटलावर आरोपी फरार आहेत, त्यामुळे त्या घटनेपर्यंत पोहोचू गेलं नाही. पण या सगळ्या या घटनेतल्या सर्व आरोपी हे पटलावर आहेत. तरी शासन किंवा प्रशासनाकडून अशा पद्धतीचा जो खेळ का खेळला गेला आणि नेमकं याच्यातलं सत्य काय, कारण की सत्य मांडल्याशिवाय परिस्थिती काय आहे ती लक्षात येणार नाही. त्यामुळं या सकल वंजारी समाजाकडून आणि ज्या पद्धतीने ओबीसीकडून काढलेला हा विलास घुलेसाठी न्यायाचा मोर्चा खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने गाजला, ऍडव्होकेट गुणवंत स्वतःवर त्यांनी काय भूमिका मांडल्या आणि त्याच्या भूमिकेचे काय परिणाम सामाजिक परिस्थितीवर पडणार याची चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. विलास घुले हे प्रकरण गेल्या 2 महिन्यापासून सामाजिक पटलावर आपल्या न्यायाची भूमिका मांडत आहे. वेगवेगळे आंदोलनं झाली. खऱ्या अर्थानं विलास घुलेच्या जो खून झाला त्या दिवशीपासून विलास घुलेसाठी न्यायाची जी हाक देण्यात येते आणि ज्या पद्धतीनं याच्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतला गेला, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने या न्यायाची भूमिका सुरू झाली. कारण की विलासचा जेव्हा खून झाला तेव्हापासूनच या परिस्थितीला कशा पद्धतीनं हाताळायचं हे प्रशासनानं पक्क बांधून ठेवलं होतं. पण 3 दिवसाच्या आंदोलनानंतर 6 आरोपी हे शासनाच्या तावडीत होते. मग तपासाची भूमिका म्हणून SIT स्थापन करण्यात आली. SIT नंतर या आरोपींची संख्या जी 9 होती ती 10 झाली. पण ज्या पद्धतीने विलासच्या भावाने रमेशने जी पुरवणी जबाबामध्ये जी काही एक नवीन आरोपी समोर आणला होता, म्हणजे तो बजरंग सोनवणेचा सुपुत्र सौरभ सोनवणे, त्याला फक्त SIT न चौकशीला बोलवलं. जवळपास 4 तास चौकशी झाली आणि चौकशीनंतर काहीही सांगण्यात आलेलं नाही. पुढे चालून एसपींनी याच भूमिकेत सांगितलं, असं समाज माध्यमावर सांगितलंय. ESPनी सांगितलं की सौरभचा ह्याच्यात काहीही संबंध नाही. तर वारंवार ज्या पद्धतीने रमेश या घटनेच्या संदर्भातून जी काही प्रक्रिया आणि जे कॉल रेकॉर्ड्स एसपींना देत होते, त्या एसपींच्या दिलेल्या रेकॉर्डचं काय झालं, आजही एसपींनी यांच्या संदर्भात खुलासा केलेला नाही. आणि ज्या पद्धतीनं हे प्रकरण आंदोलनाच्या भूमिकेत पोहोचलंय, 18 दिवस पूर्ण होणं, 19वा दिवस उपोषण सोडण्यात आलं. पण ज्या पद्धतीचा लढा या कुटुंबाकडून दिला जातोय, ज्या पद्धतीने या न्यायासाठी हे कुटुंब रस्त्यावर आलंय, खऱ्या अर्थानं ते न्यायाचा भूमिका शासनाच्या का लक्षात येत नाही किंवा प्रशासनाच्या का लक्षात काय या संदर्भात जी स्पष्टता आहे ती स्पष्टता जाहीर केली जात नाही. अनेक प्रश्न या विषयाने मांडून ठेवले. पण काल मोर्चाच्या अगोदर खूप मोठा एक भूमिका मांडण्यात आली आणि ज्या पद्धतीने महादेव मुंडेंच्या न्यायाच्या संदर्भात या मोर्चाच्या मार्गावर जे बॅनर लागले ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं अजून चर्चा वेगळ्या पद्धतीची होऊ लागली. गेल्या 2 वर्षापासून महादेव मुंडे खून प्रकरण न्यायाची हाक घालत आहे आणि ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं या महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी, जो मुख्य आरोपी आहे तो फरार आहे, त्यामुळे या घटनेकडे पूर्णपणे, कारण की त्याच्या SITचे प्रमुख पंकज कुमावत यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तरीही कालच्या या विलास घुलेच्या न्याय मोर्चासाठी जी भूमिका आखण्यात आली त्याच्या समोर महादेव मुंडेंच्या बॅनरची भूमिका ठेवून
नेमकं काय करण्याची भूमिका होती, का प्रकरणाची मध्ये वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न, नेमकं ह्याच्या मागे काय षडयंत्र आहे, ही वेगळी भूमिका मांडून वेगळ्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करायची, नेमका ही चर्चा काल दिवसभर बीडमध्ये रंगली आणि नेमका ह्याच्यातून काय साध्य केलं गेलं. मग या संदर्भातून ज्या पद्धतीनं काल गुणवर्त सदावर्ते हे जेव्हा बीडला आले आणि ज्या पद्धतीनं या प्रशासनाचा आणि ज्या पद्धतीनं परिस्थितीचा जो एक आढावा घेतला आणि ज्या पद्धतीच्या न्यायिक त्रुटींचा जो एक भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थानं गुणवर्ते सदावर्तेंनी जे करायला नको होतं ते केलं. कारण की या जर विलास घुलेच्या न्यायासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता, विलास घुलेच्या न्यायाला अनुसरून बोलणं आवश्यक होतं, त्या ठिकाणी गुणवर्त सदावर्तेंची जीभ घसरली आणि त्यांनी नाही त्या विषयाला हात घालून ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या ना, ते समाज स्वास्थ्यासाठी योग्य नाही. म्हणजे गेलो वड्याला आणलं नदीला असा प्रयत्न काल गुणवर्त सदावर्तेंनी केला. पण वास्तविक स्वरूपात या सामाजिक पटलावर हेच आज अभिप्रेत आहे. कारण की लोकांना ही भूमिका मांडल्याशिवाय लोकांची ही मन जागृत होत नाही, लोकांच्या संवेदना जाग्या होत नाहीत आणि या संवेदना कशा पद्धतीने जाग्या केल्या ना, हे आजपर्यंत आम्ही पाहत आलोय. त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये ही बदलती जी भूमिका आहे, ही बदलती जे स्वर आहेत, ते बदलत्या स्वराने अनेक पद्धतीच्या बळी या समाज व्यवस्थेत घेतले. पण खऱ्या अर्थाने या परिस्थितीचा खरा अर्थ लावणं आणि खऱ्या भूमिकेपर्यंत जाण्यासाठी जो एक मार्ग निवडला गेलाय ना, तो फार चुकीचा आहे. ज्या प्रकरणासाठी आम्ही लढा देतोय, ज्या प्रकरणासाठी मोर्चा काढतोय, त्या मोर्चाच्या संदर्भात प्रशासनाने नवी भूमिका काय घ्यावी, कशामुळं आज या सगळ्या प्रकरणावर गेल्या 60 दिवसापासून प्रशासन हे बघ्याची भूमिका घेत आहे. कारण की जी परिस्थिती आज विलासच्या कुटुंबावर आली ती दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये यासाठी केलेल्या या तरतुदी, कारण की म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोपवला गेला नाही पाहिजे, ही जी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे ती खऱ्या अर्थानं समाज भूमिकेसाठी, आणि या समाज भूमिकेत या प्रश्नांना नेहमी ऐरणीवर ठेवलं जातं. त्यामुळं कालच्या विलास घुलेच्या न्यायासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये ज्या पद्धतीने या मोर्चाचे आयोजक बाळासाहेब सानप हे आक्रमक झाले आणि ज्या पद्धतीचं 10 दिवसाचं अल्टिमेट देऊन शासनाला या 10 दिवसामध्ये या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायची आहे, या तपासाचा जो तपासाची जी चक्र आहेत ती फिरवायची आहे. आणि आता या पद्धतीने 10 दिवसाचं जे अल्टिमेटम मिळालं याच्यात शासन काय दिवे लावेल आणि कशा पद्धतीच्या भूमिका मांडेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. पण विलासला न्याय ज्या पद्धतीने संघर्ष करावा लागलाय, ज्या पद्धतीच्या भूमिका मांडाव्या लागल्या, तिच्या पत्नीला विष प्यावं लागलंय, अशा अनेक घटनांनी हे प्रकरण खऱ्या अर्थानं सामाजिक पातळीवर एक वेगळी दिशा देत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं संघर्षाच्या भूमिकेत ज्या पद्धतीने विलास अडकलाय ना, तीच भूमिका या सामाजिक भूमिकेत होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे अनेक जण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची साफल्य व्हावं आणि विलासला जी काही न्यायाची भूमिका आहे आणि विलासची जे काही आरोपी आहेत ते निश्चित स्वरूपात कायद्याच्या काचाट्यात यावी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमची काय भूमिका आहे, कॉमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मनोबल वाढवा. नमस्कार.